नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मेल आलेला होता. अशा प्रकारची बातमी मी दुपारी टाकली, परंतु नंतर विद्यार्थ्यांनी म्हटले की सर हा ईमेल आम्हाला प्राप्त झालेला नाहीये. मग चला म्हटलं याबद्दल जे पत्र आहे ते मी तुम्हाला सविस्तर दाखवतो, म्हणजे तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका असतील तर त्या दूर होतील. आता हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन पैकी नेमकं कुठला ऑप्शन निवडायचा आहे, तो तुम्हाला कशा पद्धतीने वापरता येऊ शकतो, कशा पद्धतीने रोजगार मिळवता येईल आणि कशा पद्धतीने बिनव्याजी कर्ज किंवा सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करता येईल, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. त्याचबरोबर शॉर्ट टर्म कोर्सेस जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तुम्ही फ्री मध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकत असाल किंवा इलिजिबल असाल तर 100% करून बघा. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि हा जो ईमेल आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला येणार आहे. 13 तारखेला जो आहे तुम्ही इथं बघू शकता. 13 तारखेला तसं त्यांनी सांगितलेलं आहे की हा निर्गमित झालेला आहे म्हणून, बट माइट बी तो तुमच्यापर्यंत यायला किंवा पोहोचायला वेळ लागेल. यामध्ये असं म्हणलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काही सवलती देण्यात आलेल्या आहेत, आणि ह्या ज्या सवलती आहेत त्या दोन गोष्टीसाठी असतील. एक म्हणजे रोजगार आणि दुसरं म्हणजे स्वयंरोजगार. आता यामध्ये या सगळ्या योजनांमध्ये तुम्हाला काय देण्यात येणार आहे, प्राधान्य देण्यात येणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पहिलं सगळ्यात महत्वाचं काय की जे अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम आहेत हे कुठे असतात विद्यार्थी मित्रांनो, तर हे असतात ITI मध्ये. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना शॉर्ट टर्म कोर्सेससाठी प्रवेश घेण्याची त्या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे, ITI ला भेट द्यायची आहे आणि आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करायचा आहे. म्हणजे फक्त तुम्ही ITI कॉलेजमध्ये जा, त्या ठिकाणी सांगा की सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे, तर तुम्हाला 100% कोणत्याही जो कोर्स असेल जो तुम्हाला पाहिजे असेल आणि जर त्या आस्थापनेमध्ये ITI मध्ये जर अवेलेबल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये ऍडमिशन ही होऊ शकते. दुसरं काय तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे तर त्याच्या मार्फत तुम्हाला कर्ज मिळू शकते. आणि हे जे कर्ज आहे ते कशा पद्धतीने मिळावं यासाठी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. मार्गदर्शन आणि कर्ज तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये भेट द्यायची आहे. तुम्हाला बाकी सगळं मार्गदर्शन आणि कर्ज कशा पद्धतीने भेटेल हे तुम्हाला मिळून जाईल. जिल्हा उद्योग कुठं असतो, केंद्र कुठं असतो, तर ते कौशल्य विभागाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी सुद्धा नेमलेले असतात. तुम्ही त्यांच्याशी बोला, संवाद साधा. तुम्ही जर कुठला उपक्रम सुरू करत असाल तर त्याबद्दलचं महत्व त्यांना पटवून द्या. तुम्हाला 100% त्याचा फायदा हा होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे हे सातत्याने आयोजित होत असतात. या मेळाव्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, इंडस्ट्रीज असतील तर हे या ठिकाणी अप्लाय करत असतात. तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर याचा जर तुम्हाला फायदा करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला www.rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की रोजगार मेळावा कोणत्या दिवशी असू शकतो, कोणत्या ठिकाणी आहे याची खात्री तुम्हाला स्वतः करता येईल. तुम्हाला ते केल्याच्या नंतर काय करायचं की स्वतःचे शैक्षणिक कागदपत्र घ्यायचे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहायचं स्वखर्चानं. त्यानंतर आता बघा इथे काय केलेलं आहे की हे सातारा जिल्ह्याचा ऍड्रेस दिलेला आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की हे पत्र सातारा जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांना त्यांच्या कौशल्य विभागाच्या वतीनं पाठवण्यात आलेलं आहे म्हणून त्यांचं नाव दिलं. अन्यथा तुमचा जिल्ह्याचं नाव या ठिकाणी असतं किंवा तुमच्या जिल्ह्याच्या कौशल्य विभागाचा त्या ठिकाणी ऍड्रेस दिलेला असता. त्या व्यतिरिक्त दुसरं जे संकेतस्थळ आहे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, म्हणजे हेच संकेतस्थळ आहे आणि स्टार्टअप साठी जे ते दुसरे मी तुम्हाला थोड्या वेळाने ते दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही जायचं, नोंदणी करायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार मेळाव्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती, इत्थंभूत माहिती 100% मिळेल. आता बघा पुढे तुम्हाला काय करायचं आहे की जे विद्यार्थी स्वयंरोजगार करू इच्छितात, स्वतःच्या पायावरती उभं राहू इच्छितात किंवा स्वतः एखादा स्टार्टअप नाही म्हणता येईल किंवा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छितात, तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचंय की विविध महामंडळांच्या माध्यमातून सवलती मिळतात, बिनव्याजी कर्ज मिळतात. तर जर तुम्हाला अशा पद्धतीचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला बिनव्याजी त्याचबरोबर सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित महामंडळाला भेट द्यायची आहे. ठीक आहे, त्या महामंडळाला भेटी दिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळू शकते. आता या ठिकाणी उदाहरणार्थ यांनी दिलेलं आहे की जो सामाजिक न्याय भवन आहे कुठचा, साताराचा, तर त्या ठिकाणचे जर सामाजिक न्याय भवनामध्ये किंवा सोशल डिपार्टमेंटचं, सामाजिक न्याय विभागाचं ज्या ठिकाणी ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही येऊन भेटा. त्या ठिकाणी खूप साऱ्या सवलती असतात. संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि त्यासाठी अप्लाय करा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. प्रशिक्षणार्थी असल्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी विशेष ऍडव्हान्टेज देईल.
इतरांना ज्या अटी, जाचक-अटी किंवा नियम लावले जातात, तर अशा पद्धतीचे नियम तुमच्यावरती लावल्या जाणार नाही याबद्दलची शाश्वती निश्चितच या म्हणजे या GR मुळे तुम्हाला किंवा या पत्रामुळे तुम्हाला भेटू शकते. आता पुढे तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की स्वर्गीय प्रमोद महाजन होते, त्यांच्या नावाने कौशल्य उद्योजकता विकास अभियान जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध कोर्सेस चालवले जातात आणि हे सगळेच्या सगळे कोर्सेस जे आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं वय 15 वर्षापासून तर 45 वर्ष वय आहे, अशा विद्यार्थ्यांना विनामूल्य चालू केलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रशिक्षणार्थी असल्या कारणामुळे तुम्हाला विशेष ऍडव्हान्टेज मिळेल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मी जी तुम्हाला आधी वेबसाईट सांगितलेली होती www.rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती जायचं. त्या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्किल कॅलेंडर वरती निवडून त्या ठिकाणी पुढे काय करू शकता, तुमचा जिल्हा निवडू शकता, सेक्टर निवडू शकता किंवा मंथ निवडू शकता आणि मग रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरनुसार वेगवेगळ्या कोर्सेसची यादी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या यादीवरती क्लिक करून तुम्हाला जो कौशल्य विकसित करायचं असेल, जे कुठलं कौशल्य विकसित करायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण घेण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ही माहिती निवडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि आता बघा सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तर तो म्हणजे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन हे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य उद्योजकता नाविन्यता या विभागाने करण्यात आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे www.msins.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे. या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही मुख्यमंत्री महाफंड योजना सुरुवात केलेली आहे तर त्यानुसार 6 ते 10 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य तुम्हाला साहजिकच मिळू शकतं. यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये निश्चितच थोडासा रिस्क आहे आणि म्हणतात ना की इश्क है तो रिस्क है और रिस्क है तो इश्क है. म्हणजे जर आपल्याला या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल तर थोडीफार आपल्याला मनाची तयारी सुद्धा ठेवावी लागेल, थोडीफार रिस्क घ्यावी लागेल आणि जर आपण रिस्क घेतली तर निश्चितच आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीच्या जे 6 कलमी कार्यक्रम आपण ज्याला म्हणत होतो तर या 6 पॉइंट्स यांनी दिलेले आहेत. मला असं वाटतं की या 6 पॉइंट्सच्या माध्यमातून तुमच्या मनामधील अनेक प्रश्न जे ते सुटले गेले असतील. हे पत्र तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. याची प्रिंट आउट काढा, त्यानंतर त्याला 2-3 वेळा वाचा, तुम्हाला सुद्धा विविध गोष्टी लक्षात येतील. आता यामध्ये आपल्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. हे शुभेच्छा देताना जर त्यांनी रोजगार दिला असता थेट, विशेषतः सरकारी आस्थापनांमध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत तर त्यांना अधिक बरं झालं असतं. या 6 कलमी जो काही कार्यक्रम राज्य शासनाने दिला आहे त्याचा जर वापर प्रशिक्षणार्थी बांधवांनी योग्य रीतीने केला तर निश्चितच त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुमचे महत्त्वाचे अभिप्राय असतील, काही सूचना असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका. आम्ही व्हिडिओची क्वालिटी दिवसेंदिवस सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये अनेक वेळा अडचणी सुद्धा येतात. होणाऱ्या अडचणींबद्दल मी आपली क्षमा मागतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.